हॅलो डिअर स्टुडंट, IBPS यशोचं जे आहे नोटिफिकेशन नुकतंच जाहीर झालेलं आहे. त्यामध्ये 1000+ जागा ज्या आहे आपल्यासाठी अनाऊन्स झालेल्या आहेत. तर यामध्ये कुठल्या पोस्ट आहेत, कोण कोण याचे फॉर्म भरू शकते, त्यानंतर एक्झामच्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे किंवा फॉर्म भरण्याच्या डेट्स आहे, हे सर्व जे आहे डिटेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत जुळलेले राहा, म्हणजे तुमचे सर्व डाऊट किंवा काही क्वेरीज असतील तर त्या नक्की क्लिअर होतील. नाही झालं तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता, ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करू. तर IBPS यशो जे आहे ते आहे स्पेशालिस्ट ऑफिसरची पोस्ट. या अंतर्गत कोणाकोणासाठी जागा राहतात त्या बघा आधी. तर यामध्ये जर पहिली पोस्ट आपण बघत असाल तर IT ऑफिसरची आहे. त्याचे फॉर्म वगैरे कोण भरू शकते ते समोर बघूयात आपण. त्यानंतर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या जागा यशोच्या अंतर्गत भरल्या जातात. राज्य भाषा अधिकारी, त्यानंतर लॉ ऑफिसर, HR पर्सनल ऑफिसर, त्यानंतर मार्केटिंग ऑफिसर. म्हणजे इथं जर बघितलं आपलं, तर इथे आपलं लॉ झालेलं असायला पाहिजे. इथे 2 ठिकाणी आपलं MBA मध्ये मार्केटिंग किंवा HR मध्ये किंवा पर्सनल ऑफिसर. तर इथं जे आहे MBA वाले फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, IT ऑफिसर, याचा आपण डिटेल समोर जाणून घेऊया. तो सर्वप्रथम आपण इम्पॉर्टंट डेट्स बघूया यामध्ये कुठल्या आहेत. तर यामध्ये जर आपण बघतोय तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट, मॉडिफिकेशन अँड अप्लिकेशन, म्हणजे सर्व काही आलेलं आहे. SSC मध्ये आपण बघतोय की नंतर आपल्याला 1-2 दिवस विंडो ओपन होते, काही करेक्शन विंडो ज्याला म्हणतो आपण. बट इथे IBPS म्हणजे बँकिंग सेक्टर असं आहे की जिथे नंतर करेक्शन नाही करताय, एकही करायचं आहे इथेच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर याची जर डेट बघितली आपण, आजपासनं म्हणजे 1 जुलै ते 21 जुलै पर्यंत जे आहे आपण फॉर्म भरू शकतो यामध्ये. आणि याचं जे आहे पेमेंट जर मोड बघितला आपण, ऑनलाईन पेमेंट मोड आहे. ठीक आहे. ते पण आपण 1 जुलै पासून तर 21 जुलै पर्यंत, म्हणजे जे फॉर्म भरण्याची डेट आहे तेच आपली पेमेंटची डेट आहे. याच्या एक्झाम किंवा फॉर्म भरणं जे आहे ते सर्व ऑनलाईन प्रोसेस असते. ही ऑफलाईन मध्ये कुठेही तुम्ही फसू नका. ऑनलाईनच याचा फॉर्म भरला जातो, ऑनलाईनच याचं पेमेंट केलं जाते. एक्झाम सुद्धा जे होणार आहे ती ऑनलाईन मोड मध्येच होणार आहे. याचं ऑफलाईन मध्ये काहीच होत नाही, है ना. त्यानंतर जर आपण इम्पॉर्टंट डेट बघितली, तो प्रिलिम्स एक्झामची डेट आपल्या समोर आहे, दिसत आहे आपल्याला. तो यावर्षी फार मोठा हा बदल झालेला आहे. यावर्षी तसंही बँकिंग मध्ये बरेचसे बदल आपल्याला दिसून पडत आहेत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर याचं जे पेपर आहे तो आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर मध्ये वगैरे याची प्रिलिम्स व्हायची, तिकडे डिसेंबर जानेवारी मध्ये याची मेन्स व्हायची. बट यावर्षी जे आहे याचं पण नोटिफिकेशन लवकरच आलेलं आहे. तो काही नवीन जे विद्यार्थी आहे नक्कीच त्यांच्यासाठी हा म्हणजे शॉक असू शकतो आपण ज्याला म्हणू. बट जे जुने विद्यार्थी आहे बिचारे आता चोट खाल्लेले आहे, म्हणजे काही मार्काने रिझल्ट त्यांचा आलेला असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि जे आता नवीन सुद्धा जे विद्यार्थी आहे, ठीक आहे, तो आपल्याला इथं माहिती आहे की मेन्सच्या बेसिसवरच आपला रिझल्ट लागत असतो. प्रिलिम क्वालिफाईंग नेचरची आहे. 1-1.5 महिनाही हा पुष्कळ असतो. जर आपण डिसाईड केलं तर आपण याच्यातही जो आहे एक क्वालिफाईंग स्कोअर करू शकतो. मागच्या वर्षी नक्कीच त्याचा कट ऑफ थोडासा हाय गेलेला होता, कारण वॅकन्सीज कमी होत्या. यावर्षी वॅकन्सी चांगल्या आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघतोय तर कधी कधी कट ऑफ जे आहे, म्हणजे एकदम तुम्ही हार मानून घेऊ नका असं माझं इथं सजेशन राहील जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी. कधी कधी आता त्याच्या लास्ट इयर जो कट ऑफ आहे तो 17वर सुद्धा गेलेला आहे. ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पर्टिक्युलर मी बोलेल. तो त्याचा जो कट ऑफ आहे प्रिलिमचा 17 मार्क्सवर किंवा 20 मार्क्सवर, 21 मार्क्सवर सुद्धा जातो. तर तुम्ही मेन साठी जर बघितलं, आपली मेन्स जे होणार आहे ती मेन एक्झाम ती होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर आपल्याकडे ऑगस्ट मध्ये तरी आपला प्रिलिम्स होत आहे पूर्व परीक्षा, पण मेन्स आपला कधी आहे नोव्हेंबर मध्ये. म्हणजे आपल्या जवळ ज्याच्यावर बेसिस आपला रिझल्ट असतो, आपला रिझल्ट आहे बेसिस मेन्सवर आणि इंटरव्ह्यूवर. तो मेन्स साठी अजूनही आपल्याकडे बराचसा ड्युरेशन आहे. आणि प्रिलिम्स साठी नक्कीच आपल्याकडे कमी ड्युरेशन आहे. बट पर्टिक्युलर काही टॉपिक असे आहेत जे आपण केले तर नक्की त्याच्यामध्ये सुद्धा आपण 1-1.5 महिन्याच्या अंतर्गत सुद्धा एक चांगला स्कोर करून प्रिलिम जे आहे ते क्वालिफाय करू शकतो. ठीक आहे. सो डोंट बी डिसअपॉइंटेड, ट्राय. ठीक आहे. मेन्स एक्झाम आपली नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू जर आपण बघतोय तो डिसेंबर ते जानेवारीमध्ये इंटरव्ह्यू होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे डिसेंबर लास्ट वीक किंवा जानेवारी फर्स्ट मध्ये याचे समजा इंटरव्ह्यू होतील. आणि जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे, म्हणजे जो आपल्याला जॉब मिळेल तो जानेवारी-फेब्रुवारी पासून आपल्याला जॉब जे आहे मिळण्याचे चान्सेस सुद्धा आहे 2026 मध्ये, जसं आपण बघतोय. ठीक आहे. बाकी अजून आपण डिटेल जाणून घेऊया समोर काय आहे तर. ठीक आहे.
तर हे इंट्रोडक्शन वगैरे यांनी सांगितलेलं आहे, कुठे काय दिलेलं आहे तर ठीक. इथं या पार्टिसिपंट बँक आपल्याला दिसत आहे. त्यानंतर याचा जो पे स्केल बघितला तो ऍज अ पीओ सारखाच आपल्याला दिसत आहे. 48,480 जो आहे याचा बेसिक पे आहे. म्हणजे आपण जर एक एसओ लेवलचं जे पेमेंट बघितलं तो 80 ते 90च्या घरात समजा आपला PL1 ऑफिसरचा जो पेमेंट आहे ते राहण्याचे चान्सेस आहे इथे. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे सांगितलेला आहे. क्रायटेरिया स्पेशल बेसिक क्रायटेरिया फॉर अपॉइंटमेंट ऑफ. ठीक आहे. समोर डिटेल दिलेला आहे त्यांनी, बघूया आपण. तर इथं सिटिझनशिप वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नसेल. एज रिलॅक्सेशन आपल्याला सांगितलं आहे की SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. 20 ते 30 वर्ष म्हणजे मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 30 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी आहे. बट जे SC ST चे कॅन्डिडेट असतील त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 30 वर्ष जर तुमचं एज असेल तर 35 वर्षापर्यंत जे आहे आपण फॉर्म भरू शकतो. ओबीसी साठी जर बघितलं 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आपल्याला दिसत आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी त्यांच्यासाठी 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. आणि बाकी एक सर्व्हिसमॅन किंवा बऱ्याचशा गोष्टी यांनी दिलेल्या आहेत ते तुम्ही रीड करू शकता. 5 वर्षाचं त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन जे आहे ते अप्पर एज साठी आहे, लोअर एज साठी नाही. म्हणजे 20 वर्ष मिनिमम आहे, 20 वर्षच लागेल, तिथे 5 वर्ष कमी नाही होते. मॅक्झिमम एज साठी जे आहे तो क्रायटेरिया आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इन्पुट वगैरे दिलेला आहे. त्यानंतर हा एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया बघा. IT ऑफिसर जे आहे याच्यात म्हटलं 4 इयर इंजिनिअरिंग डिग्री, टेक्नॉलॉजी डिग्री इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर अप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे पहिले तर एक तर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे, किंवा टेक्नॉलॉजी डिग्री इन कम्प्युटर सायन्स म्हणजे BSc वाला जरी विद्यार्थी असेल आणि त्याचं कम्प्युटरमध्ये जर एज्युकेशन झालेलं असेल तर तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. कम्प्युटर अप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बरंचसं आपल्याला दिसत आहे. याचा IT ऑफिसरचं जर आपण एक क्रायटेरिया बघतोय तर 20 ते 30 वर्षाचा सर्वांसाठीच कॉमन आहे. तुम्ही सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट वगैरे हे सर्व दिलेलं आहे. हे जे लोक आहे याचा फॉर्म भरू शकतात. पर्सेंटेजचा कुठलाही क्रायटेरियामध्ये सांगितलेला नाहीये. त्यानंतर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा फॉर्म कोण कोण भरू शकते बघा. 4 वर्षाची ऍग्रिकल्चर मध्ये डिग्री, हॉर्टिकल्चर, अॅनिमल हजबेंड्री, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी, सेरिकल्चर, ॲग्री मार्केटिंग आणि अजून एक कोऑपरेशन अँड बँकिंग. याच्यामध्ये जरी झालेलं असेल मॅनेजमेंट, ठीक आहे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट एखादा झालेला असेल तर तो सुद्धा याचा स्केल 1 ऑफिसरचा ऍग्रिकल्चरचा फॉर्म जो आहे तो भरू शकतो. राज्यभाषा अधिकारी साठी सांगितलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट अ डिग्री ग्रॅज्युएट लेवल. संस्कृत किंवा इंग्लिशमध्ये डिग्री झालेली असली पाहिजे. तिथं म्हटलं पहिले हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, नंतर संस्कृतमध्ये जर झाले असेल तर तुम्ही देऊ शकता. लॉ मध्ये बॅचलर डिग्री असेल तर लॉ ऑफिसरचा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर इथं आपल्याला दोन्ही पोस्टसाठी जे आहे ते याच्यामध्ये MBA झालेलं लागेल. PGDMA दिलेलं आहे. ते तुम्ही डिटेल इथे बघू शकता की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. बाकी अजून आपण एक्झाम पॅटर्न बघूया की काय राहतं. फीसचे चार्जेस इथं सांगितलं आहे यांनी की SC ST PWD कॅन्डिडेट असेल तर 175, OBC आणि जनरलचा जर कॅन्डिडेट असेल तर 850 रुपये जे आहे याची पेमेंट लागेल फॉर्म भरताना तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे वेगवेगळ्या एक्झामसाठी दिलेलं आहे. जसं लॉ ऑफिसर बद्दल जर तुम्ही बघसाल तर लॉ ऑफिसरचं याच्यामध्ये डिटेल आहे बघा. इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन 25 मार्क, रिजनिंगचे 50 क्वेश्चन 50 मार्क, आणि त्यानंतर जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर क्वांट नाहीये. राज्यभाषा अधिकारीसाठी क्वांट नाहीये. ओनली इंग्लिश, रिजनिंग आणि दुसरं जनरल अवेअरनेस.
50 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिशचे, रिझनिंग मध्ये 50 क्वेश्चन 50 मार्क आणि जनरल अवेअरनेसला 50 क्वेश्चन 50 मार्क. नंबर ऑफ क्वेश्चन 150, मार्क होत आहे 125. ड्युरेशन आपल्याला 2 आवर्स 40 मिनिटचा इच आला याचा ड्युरेशन आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, IT ऑफिसर, फॉर द पोस्ट ऑफ IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR मार्केटिंग यांचा पेपर पॅटर्न फक्त हा राज्यभाषा अधिकारीचा वेगळा आहे. बाकी यांचा जो आहे तो सेम आहे. तो इथं जर बघितलं, इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन 25 मार्क, रिझनिंग मध्ये 50 क्वेश्चन 50 मार्क, फॉन्ट मध्ये 50 क्वेश्चन 50 मार्क. हे जे सब्जेक्ट आहे फक्त पूर्व परीक्षेला असतं. त्याला मेन्सला जो आहे तो फक्त म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरांना फक्त ॲग्रिकल्चर राहणार, राज्यभाषा अधिकाऱ्याला फक्त तेच राहणार, लॉ वाल्यांना लॉच राहणार फक्त मेन्स मध्ये. तर इथं 2 आवर्सचा अगेन ड्युरेशन, 40 मिनिट टू इच सेक्शन, 150 क्वेश्चन आणि 125 मार्क. तर यामध्ये काही चेंजेस नाही झालेले आहे. PO सारखे जो मागच्या वर्षीचा पॅटर्न होता तोच पॅटर्न इथं काय झालेला आहे, फॉलो झालेला आहे. मेन्स एक्झाम जे आहे जसं मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी, मेन्स एक्झाम जो आहे सर्व यायचा सर्वांसाठी हे लागू आहे जेवढेही आपण स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पोस्ट म्हणून. तर नंबर ऑफ क्वेश्चन 60, मार्क पण 60 म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स आहे आणि 45 मिनिटाचा आपल्याला इथं काय भेटतो, टायमिंग भेटतो. मेन्स मध्ये तुमची प्रोफेशनल लँग्वेजेस नॉलेज जे आहे तेच चेक केलं जाते. त्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश किंवा GK वगैरे काहीच नाही आहे. ओनली युअर सब्जेक्ट. ठीक आहे. आणि ती नोव्हेंबरमध्ये होता मेन्स एक्झाम, जसं आपल्याला ऑलरेडी मी सांगितलं. इथे अजून राज्यभाषा अधिकारी बद्दल बघा. राज्यभाषा अधिकारीचं जे आहे प्रोफेशनल नॉलेज, नंबर ऑफ क्वेश्चन 45 अँड प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे राज्यभाषा अधिकारी वाल्यांसाठी थोडंसं डिफरंट पॅटर्न आहे. बाकीच्यांसाठी सर्वांसाठी काय आहे, सेम. तर प्रोफेशनल नॉलेज 45 क्वेश्चन आणि प्रोफेशनल नॉलेज पण डिस्क्रिप्टिव्ह, तर ऑब्जेक्टिव्ह आणि इथं डिस्क्रिप्टिव्ह 2 क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह राहतील. मॅक्झिमम मार्क 60, 30 मिनिटाचा प्रत्येक सेक्शनला काय दिलेलं आहे इथं टायमिंग दिला. म्हणजे अगेन 60 मिनिट आपल्याला इथं भेटत आहे. 60 क्वेश्चन म्हणजे 60 मार्क, 45 क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह आणि 2 क्वेश्चन जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह. बाकी याच्यामध्ये आता बरंचसं डिटेल आहे, बट मला वाटतं की आपल्या कामाचं जेवढं आहे तेवढं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. हे जे डिटेल नोटिफिकेशन आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्टिव्ह लिंकमध्ये तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. तुमचे जर काही डाऊट असतील किंवा काही क्वेरीज असतील तर नक्कीच आमच्यासोबत तुम्ही जोडू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करतो लगेच. आणि याच्यासाठी जे आपल्या बॅचेस सुरू होत आहेत त्याबद्दल सुद्धा मी डिटेल तुम्हाला आता आपण बघून घेऊया थोडंसं. ठीक आहे. आता जे आहे आपल्या बॅचेस याकरिता आता टाइम तर आपल्याकडे पुष्कळ कमी आहे, बट आपले रेकॉर्डेड कोर्स पण आहे. कोणाला जर करायचं असेल म्हणजे एवढ्या वेळात मी जर सांगितलं फिलिंगसाठी होऊ शकते, तर काही महत्त्वाच्या टॉपिकवर फोकस करून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे रेकॉर्डेड कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. लाईव्ह बट आहे आणि ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहे. सो इथे आपण बघू शकता की एक बॅच आपली ऑलरेडी आता नुकतंच सुरू झालेली आहे 23 जून पासून, ज्याचा 10 ते 12चा आपला टायमिंग आहे बॅच टायमिंग. यालाही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता सुद्धा. आणि नाहीतर आता येणारी बॅच आपली 7 जुलै पासून सुरू होत आहे. त्याचा टायमिंग आहे 6 ते 8. इथे तुम्ही माझा नंबर सुद्धा बघू शकता. तुम्हाला जर काही डिटेल लागत असतील किंवा काही कन्फ्युजन असेल तर नक्कीच आमच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी जे आहे SBT चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.